प्रेज लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा एक सुंदरसा दिवस आपणास पित्याने दाखवा. आणि आपण ख्रिस्तामध्ये त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू आणि येणाऱ्या देवाच्या वचनाद्वारे आत्मिक मन्ना ख्रिस्तामध्ये घेऊया. प्रत्येकाला प्रेज लॉर्ड. जय ख्रिस्त. चला पहा, स्तोत्रसहिता 136 याचं 3रं वचन म्हणतं, प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. होय, त्याची दया सनातन अशी आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण की त्याची दया सनातन अशी आहे. या आपण त्या सनातन परमेश्वरांची, प्रभूची आपण स्तुती आराधना करूया, मान महिमा त्याला देऊया आणि एक छोटीशी प्रार्थना आपण करूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, इथून पुढच्या सर्व गोष्टी, सर्व वेळ तुझ्या हाती देतो. होय, आमच्यातून ज्या चुका कळत नकळत झाल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. जी काही कळत नकळत चुका झाल्या त्या सर्व चुकांची, अपराधाची आम्हाला क्षमा कर. आणि ज्यांनी आमचे मन दुखले त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या क्षमा करतो. हे वचन ख्रिस्तामध्ये प्रत्येकाच्या जीवनात तू आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ त्यांनी आपल्या जीवनात दिली. आणि होय, तो प्रभूंचा प्रभू आहे, त्याची दया सनातन आहे. आत्ताच आपण ऐकलं, तो प्रभूंचा प्रभू आहे, त्याची दया सनातन आहे आणि तो सनातन पिता आहे. तो आपणास त्याच्या न संपणाऱ्या अशा प्रीतीमध्ये चालवणारा पिता आहे. त्याने ती प्रीती त्याच्या पुत्राद्वारे आपणावर केली. आपणावर ती प्रीती न संपणारी अशी केली. पहा, यशामध्ये पण वचन आहे की पर्वत टेकड्या ढळतील, माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. होय, ती न ढळणारी अशी दया आहे. याकरता आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे असे बना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाएं, प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाएं, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. मिलकर हम गाएं, प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाएं,
हालेलुया, हालेलुया, हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद देव परमेश्वराच्या नावाला की आपण आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे आणि नेहमी त्याच्या दया प्रीतीमध्ये असणारे आपण असलो पाहिजे, कारण की तो आपला लपण्याचं ठिकाण, एक सुरक्षित ठिकाण, एक सुरक्षित आश्रय आणि सामर्थ्य देणारा तो असा परमेश्वर आहे। त्याने त्याच्या पुत्राद्वारे ते सामर्थ्य या जगातील प्रत्येकास दाखवलं की त्याने त्या आपल्या पुत्राला वधस्तंभावरची शिक्षा केली, तो मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला। तोच एक प्रथम फळ आहे की सर्वांमध्ये पहिला उठवला गेलेला असा तो ख्रिस्त आहे। तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे आणि तो आपला शरण स्थान असा आहे। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ्य मेरा प्रभु। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ्य मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा चरवाहा, सांत्वना है मेरा, छुपने का स्थान है मेरा प्रभु। तू मेरा चरवाहा, सांत्वना है मेरा, छुपने का स्थान है मेरा प्रभु। आराधना करूं
मैं पूरे दिल से मैं तुझे ढूंढूंगा, संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा, मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा शरणस्था, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। तू मेरा शरणस्था, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा, संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा, मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय, तू आमचं लपण्याचं स्थान आहेस, शरण स्थान आहे. मोशेला तू पित्या म्हणाला होतास की माझ्याकडे एक जागा आहे, त्या खडकाच्या भेगेमध्ये मी तुला लपवेल आणि माझ्या हाताने झाकून घेईल. होय परमेश्वरा, सर्व संकटात, सर्व अडचणीमध्ये तुझ्या पंखाच्या आश्रयास आलेले आणि तू आम्हास लपवलेले असे आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये ख्रिस्तामध्ये तू बनव. आम्ही तुझी वाणी ऐकावी, तुझ्या वचनानुसार वर्तन करावं, असं तू आमचं जीवन ख्रिस्तामध्ये तू बदल. तो आत्मिक ख्रिस्त आमच्या ठाई तयार व्हावा आणि होय आम्ही त्याच्या प्रतिरूपाचं असं रोज बदलावं, असं आमचं जीवन ख्रिस्तामध्ये तू बदल. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होता त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि होय, येणारं वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित करशील, आम्हाला ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणते पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली. आज आपण पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये एक आत्मिक अर्थ देवाच्या वचनाचा पुन्हा एकदा ऐकणार आहोत. पहा, देवाचं वचन ते आत्मिक अन्न आहे, तो आत्मिक मन्ना आहे. ख्रिस्त म्हणतो ते वचन आत्मा आणि जीवन असे आहे. वचन ऐकणं, याकोब त्याच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायात याविषयी सांगतो, वचन ऐकणारे नाही तर वचनानुसार वर्तन करणारे बना. कारण की वचन हे आत्मा आणि जीवन आहे. वचन आपल्या जीवनामध्ये सर्व अंधकार, सर्व बाधा, सर्व तट, सर्व गोष्टी ज्या परमेश्वराला आवडत नाहीत त्या सर्व दूर करतं. नव्या करारामध्ये अजून एक वचन आहे की प्रार्थना आणि वचन सर्व काही शुद्ध करतं. आणि होय, जेवढे जण आज हे वचन ऐकतील, पहा, एक सुंदर सुंदर गोष्टी ख्रिस्ताने त्याच्या चित्तवृत्तीच्या नव्या करारामध्ये त्याने सांगितलेल्या नमूद केलेल्या आहेत. आपण ते पाळणारे, ऐकणारे, आज्ञा पालन करणारे आणि इतरांना शिकवणारे असलो पाहिजे. मत्ती 28:20 ख्रिस्त काय म्हणतो की मी जे तुम्हाला आज्ञापिले, शिकविले, आज्ञापिले ते तुम्ही इतरांना शिकवा, म्हणजे पृथ्वीच्या दिगंतापर्यंत मी तुमच्याबरोबर असेल. फक्त सांगणारे, स्तुती करणारे नाही तर ते आचरणामध्ये आणणारे, ते वचनानुसार वर्तन करणारे शहाणे इसम असे आहे. त्या 5 शहाण्या कुमारिकांसारखे असे आहेत. 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. आपण ते शहाण्यासारखं बनलं पाहिजे, शहाण्या इस्मासारखं बनलं पाहिजे, जो खोल खोल खोदत जाऊन पाया आपल्या घराचा खडकावर टाकतो, बांधतो
आणि त्यावर आपलं घर उभे करतो. आणि मग त्याच्यावर संकट आली, अडचणी आल्या तरी त्याचं घर पडत नाही. ख्रिस्त म्हणतो वचनानुसार ऐकणारे, त्यानुसार कृती करणारे ते शहाण्या इस्मासारखे आहेत, ते शहाण्या कुमारिकांसारखे आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या निवडलेल्या वधू सारखे आहेत. आज आपण हा संदेश थोडक्यामध्ये छोट्याशा वचनाने ऐकणार आहोत. थोडीशी सेवा आहे, थोडेसे वचन आहेत, पण त्या आपल्या जीवनामध्ये, ऐकणाऱ्या जीवनामध्ये तो आत्मिक भार, आत्मिक सुवार्ता, आत्मिक परिवर्तन करतात. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. अतिथी प्रेमाचा विसर पडू नका. पहा, विसर पडू देऊ नका असं देवाचं वचन सांगतं. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. हा विसर पडू शकतो जेव्हा तुम्ही संपन्न असता, आपण संपन्न असतो, तेव्हा आपण इतर लोकांची आठवण करणं सोडून देतो, देवाची आठवण करणं सोडून देतो. याकरता जुन्या करारामध्ये एक वचन आहे, पहा, मी एक वर मागतो. काय मागतो? मला जास्त श्रीमंतही करू नको आणि गरिबी करू नको. श्रीमंत केलं तर मी बहुतेक तुलाच विसरून जाईल, आणि गरीब केलं तर मी तुला दोष देईन. तर मला जे लागतं ते देणारा परमेश्वराकडे तो वर मागतो. आणि होय, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. नेहमी ख्रिस्त इतरांची सेवा करणारा, इतरांना आध्यात्मिक अन्न देणारा, इतरांना शारीरिक अन्न देणारा, सर्व बाजूनी तो काळजी घेणारा मेंढपाळ या मनुष्य रूपात या जगात राहून गेला. आणि तो आज पवित्र आत्म्याद्वारे आपली काळजी घेत आहे. पवित्र आत्मा त्याच्या शिकवणीविषयी, त्याच्या वचनाविषयी आपल्याला शिकवत आहे, आठवण करून देत आहे. आपणही ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये असलं पाहिजे. एकमेकांची काळजी घेणं, आपल्या घरात वाटेवर जात असताना, आपण जिथं काम करतो, आपण जिथं चाललेले आहोत, जिथे बसलेले आहोत, अशा सर्व जिथे जिथे मदतीसाठी जे लोक असलेले आहेत, ज्यांना गरजा आहेत, अशा लोकांना मदत करणारे, अतिथी प्रीती करणारे असलो पाहिजे. त्याचा विसर पडू देऊ नका असं देवाचं वचन सांगतं. आणि ही जी सेवा आहे, नम्रपणे करणारे असे बना. एकमेकांची सेवा करा, स्वतःला नम्र करा. ही फार मोठी सेवा आहे. एकमेकांची काळजी घेणं, अतिथी प्रेम करणं, दवाखान्यात ऍडमिट असलेल्या लोकांची काळजी घेणं, दुःखात क्लेशात असतील त्यांसाठी प्रार्थना करणं, हे छोट्या गोष्टी आहेत, पण फार मोठे आशीर्वाद देतात. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद ते देतात. हे छोट्या गोष्टी आहेत, पण फार मोठ्या आशीर्वाद देतात. सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद देतात. ख्रिस्त म्हणतो, पहा, तुमचा विश्वास तर मोहरीच्या दाण्या एवढा जरी असला आणि तुम्ही त्या डोंगरास म्हणाला इथून उपटून तिकडे पड, तर तो पडेल. छोट्या गोष्टी, छोटासा विश्वास आहे, छोटंसं जीवन आहे, छोटीशी स्तुती आराधना आहे, छोटंसं वचन सांगता येत आहे, छोटंसं कुठेतरी मदत करत आहात तुम्ही, विश्वासू राहा. फार मोठे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये विदित करेल तो पिता. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, देवाचं वचन सांगतं. ज्या आज तुम्ही संकटातून जात असाल, अडचणीतून जात असाल, दुःखातून जात असाल, तर देवासमोर नम्र राहा. योसेफ, दानियल याची उदाहरणं पहा. योसेफ अनेक संकटातून गेला. त्याच्या भावाने त्याला विकलं, दरीत टाकलं, तिथून तो व्यभिचाराच्या केसमध्ये, जेलमध्ये होता. पण परमेश्वराने त्याला मिस्र देशाचा प्रमुख केलं आणि त्याचा गौरव केला. फारोने त्याला सर्व अधिकार दिले. आणि जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सर्व कुटुंब, याकोब, त्याचे भाऊ सगळे त्याच्याकडे आले. त्याचे वडील आणि त्याचे वडील भाऊ सुद्धा त्याच्याकडे आले. जर तुम्ही आज दुःखात आहात, क्लेशात असाल, तुम्ही तुमच्या प्रभू मधल्या कळलेल्या गोष्टी, छोट्या गोष्टी करत राहा, नम्र राहा. परमेश्वर तुम्हाला उंच करेल.
अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. दानियल त्याला कैदी बंदिस्त करून नेलं. त्याला माहित होतं राजआज्ञेवर सही झाली, परंतु तो घाबरला नाही. आपल्या स्वर्गीय पित्याची त्याने परमेश्वराची 3दा नित्यनेमाची प्रार्थना केली आणि परमेश्वराने सिंहाची मुखे बंद केली. दानियेलाला पण नबुकदनेस्सर याने एक उच्च स्थान दिलं. लक्षात ठेवा, तुम्ही जी काही सेवा करत असाल, छोटी का असाना, पूर्ण नम्रतेने, पूर्ण प्रेमाने, पूर्ण आस्थेने आणि परमेश्वराने पाहावे, ख्रिस्ताने पाहावे म्हणून करणारेपणा, फार मोठे आशीर्वाद, सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद सर्वांस मिळतील. पहा, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. मत्ते याचा 20वा अध्याय 25 ते 28 वचन काय म्हणतात? मत्ते याचा 20वा अध्याय, मत्ते कृष्णवर्तमान याचा 20वा अध्यायामध्ये ख्रिस्त काय म्हणतो पहा. ख्रिस्ताने सांगितलेले वचन नमूद केलेले आहेत. मत्ते 20:25 ते 28 वचन. खरे मोठेपण कशात आहे? ख्रिस्त शिकवतो. काय शिकवतो पहा. पण येशूने त्यास बोलवून म्हटले, विदेशावर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करीतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हामध्ये तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्याने तुमचा दास व्हावे. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्याव्यास आला. प्रेज द लॉर्ड. देवाचा पुत्र या गोष्टी करता आला होता, तर आपण कोण आहोत? जर आपल्या जीवनामध्ये तो मीपणा, तो गर्व, तो अभिमान मनाच्या गर्वाचा असेल, तर आपण त्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. लीन, दीन, सौम्य होऊन, ख्रिस्ताची चित्तवृत्ती पांघरून आपण एकमेकांची सेवा करणारे, आतिथ्य प्रेम करणारे, जे गरजू आहेत, जे भुकेले आहेत, जे ताणलेले आहेत, त्यांना देणारे आपण बनलो पाहिजे. आणि ते पण स्वर्गातील पित्याने पाहावे म्हणून. तुझा उजवा हात काय करतो, तू डाव्या त्याला कळू देऊ नको, नाहीतर तुझं धर्माचरण व्यर्थ होय. पहा, यात खरे मोठेपण आहे. ख्रिस्त त्या मोठेपणाविषयी शिकवितो. तो देवाचा पुत्र असताना, देवासमान असताना मनुष्य रूपात आला आणि दासाचं रूप धारण केलं. त्याने शिष्यांचे पाय धुतले. त्याच्या तोंडावर थुंकले. त्याच्या पेहराव अंगरख्यावर चिट्ट्या टाकल्या. त्याला काट्यांचा मुकुट घातला. त्याच्या हाती पायी खिळे टोकले. त्याला भाला भोकसण्यात आला. त्याची निंदा करण्यात आली. पहा, एकमेकांची नम्र होऊन सेवा करणं, यात खरे मोठेपण आहे. खरे मोठेपण यामध्ये आहे की एकमेकांची सेवा करण्यामध्ये आहे. खरे मोठेपण यामध्ये नाहीये की आपली उपस्थिती, आपला मनाचा गौरव इतरांपुढे सादर करणं. पण येशूने त्यास बोलून, विदेशावर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार चालवितात, हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्हामध्ये तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्याने तुमचा दास व्हावे. जो पहिला होऊ इच्छितो त्याने तुमचे दास व्हावे, ख्रिस्त म्हणतो. ही चित्तवृत्ती ख्रिस्ताला विश्वासणारे, ख्रिस्ताला ओळखणाऱ्या लोकांमध्ये असली पाहिजे. काय आज आपण वडीलधारी आहोत, तर जे कनिष्ठ आहेत त्यांची सेवा करणारे आहोत काय? आणि ते खरेपणाने देवाने पाहावं म्हणून करणारे आहोत काय? जे भुकेले ताणलेले आहेत, आज रस्त्याने फिरलो असेल पहा आपण, काय अशा लोकांना आपण पाहिलं का? हॉस्पिटलला न ओळखणाऱ्या लोकांविषयी आपण जाऊन काळजी घेतलेली आहे का? याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्याव्यास आला. ख्रिस्त सर्वांची पापे, आपणही त्यामध्ये आहोत, सर्वांची पापे पुसली जावेत, सर्वांचा खंड भरला जावा म्हणून या जगात आला.
तो देवा समान असताना त्याने स्वतःला रिक्त केलं, निंदा सहन केली, त्रास सहन केला, छळ सहन केला. तर आपण कोण आहोत? आपण त्याची मेंढरं आहोत, तर आपण त्या मेंढपाळाच्या पावलावर पाऊल टाकलेले, त्या वाटेने जाणारे असे असलो पाहिजे. हे खरं मोठेपण आहे. खरं मोठेपण यामध्ये आहे की आपल्याला स्वतःला नम्र करणं आणि नेहमी अतिथी प्रेम करणारे, इतरांना मदत करणारे, भुकेले ताणलेल्या लोकांस देणारे आपण असलो पाहिजे. आणि ते पण कशासाठी? पित्याने, स्वर्गीय पित्याने पाहावं म्हणून करणारे आपण असलो पाहिजे. ख्रिस्त इथं स्पष्ट सांगतो की याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्याव्यास आला. ख्रिस्त आपल्या सर्वांच्या पापांची क्षमा करण्याकरता या जगामध्ये आला आणि त्याने स्वतःला नम्र केलं आणि देवाचा गौरव केला. आज आपल्याही जीवनी अशी चित्तवृत्ती असली पाहिजे. काय तुम्ही ज्ञानाने मोठे आहात का? काय तुम्ही संपत्तीने मोठे आहात का? काय तुम्ही वडीलधारी वयाने मोठे आहात का? काय तुम्ही हुद्द्याने मोठे आहात का? तर तुम्ही कनिष्ठांची नम्र होऊन सेवा करणारे बना. यात खरे मोठेपण आहे. आणि या सर्व अतिथी प्रेमामध्ये, अशा नम्र स्वभावामध्ये फार मोठे सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड. स्वतःला नम्र करण्यामध्ये फार मोठे आशीर्वाद आहेत. आणि ते फक्त ओठांनी नाही, देहाने नाही, तर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंत करणारे, पित्यावर प्रीती करणारे असे नम्र बना. प्रेज द लॉर्ड. कारण की यात फार मोठे सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद आहेत. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. स्वतःला नम्रपणाचा विसर पडू देऊ नका. नेहमी नम्र राहा. निंदा होत असताना, छळ होत असताना, सार्वकालिक जीवनाच्या मुगटा करता भुकेले ताणेले असेपणा. जगातल्या गौरवा करता भुकेले ताणेले नाहीत, तर सार्वकालिक जीवनाच्या गौरवा करता, त्या मुकुटा करता, त्या वस्त्रा करता, त्या अंगठी करता भुकेले ताणेले बना. दिवस वाईट आहेत, संधी साधून घ्या. पौल 1 थेसलोनिकई 5व्या अध्यायात सांगतो. दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या. ही वेळ दौडू नका. ही वेळ परत येणार नाही. सेवा करण्याची, चांगलं बोलण्याची, एखाद्याला क्षमा करण्याची, एखाद्या जीवनात चांगलं पेरण्याची संधी पुन्हा मिळणार नाही. आम्ही आज सांगत आहे, उद्या जिवंत आहे का मला माहित नाही. तो काळ प्रसंग या जगावर येण्याचा, दिवसाचा, माझ्या जीवनाचा, ख्रिस्त म्हणतो पहा, तो काल प्रसंग देवाच्या दिवसाचा मला ठाऊक नाही, स्वर्गीय देवदूतांसही ठाऊक नाही, पित्यास मात्र ठाऊक आहे. मलाही माझ्या जीवनाचा कालप्रसंग ठाऊक नाहीये. मी आज आहे तोपर्यंत माझं मन, आपलं मन कठीण नसावं. आपण नम्र असावं. शांतीने, प्रीतीने एकमेकांचे सहन करणारे आणि नम्र असणारे, कनिष्ठांची वरिष्ठ असताना सुद्धा सेवा करणारे बनलो पाहिजे. रस्त्याने जात असताना, हॉस्पिटलला कुठं भेटी द्यायला गेलात, अशा सर्व ठिकाणी जे अनोळखी आहेत, आपल्या ओळखीचे नाहीयेत, ओळखीच्या लोकांना सर्व भेटतात, सर्वजण भेटतात, पण जे कनिष्ठ आहेत, अनोळखी आहेत, आपल्यापेक्षा बारीक आहेत, त्यांसमोर आपण स्वतःला नम्र केलेले आणि एकमेकांची सेवा करणारे बना. कारण की यात फार मोठे आशीर्वाद आहेत. रोमकरासपत्र 12वा अध्याय 10 ते 13 वचन काय म्हणतं पहा. रोमकरासपत्र 12वा अध्याय 10 ते 13 वचनामध्ये पौल काय सांगतो पहा. रोमकरासपत्र 10वा अध्याय 12 ते 13 वचनामध्ये काय म्हणतात. आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत तत्पर. काय सांगितले? आशेने हर्षित. आशा कुठली? पवित्र आत्म्याची, देवाची आशा. त्या आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत तत्पर, पवित्र जनांच्या गरजा भागविणारे, आतिथ्य करण्यात तत्पर असे व्हा. कसे व्हा? आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत तत्पर व्हा. संकट आली तर बल न खचणारे असे, प्रार्थनेत तत्पर, सहनशील,
पवित्र जणांच्या गरजा भागविणारे, आतिथ्य करण्यात तत्पर असे व्हा. प्रेज द लॉर्ड. नेहमी आतिथ्य करण्यात, सेवा करण्यास संधी जर मिळाली ती दौडू नका. ती दौडू नका. कोणी आजारी आहे, तुम्हाला आज निरोप मिळाला आहे, तर त्वरित जाऊन भेटा. देवाने पित्याने पाहावं आणि त्या आजारी व्यक्तीला सुद्धा आशीर्वाद मिळावेत याकरता अशा सर्व लोकांना, दुःखी लोकांना, कणलेल्या आजारी लोकांना भेटण्याच्या संधी सोडू नका. तुमच्या घरी कोणी येत असेल, तुम्ही रस्त्यात जात असाल, कोणी भुकेला ताणलेला आहे, अशा सर्वांचं आतिथ्य करणारे, तुमच्या घरी येणारे आतिथ्य करणारे तत्पर असे व्हा. तुमचा छळ करणाऱ्यास आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. प्रेज द लॉर्ड. पहा, जेव्हा तुमचा छळ होतो अशा लोकांना आशीर्वादच द्या, आशीर्वादच द्या. पौल सांगतो, शाप देऊ नका. आनंद करण्यावर आनंद करा आणि रडणाऱ्याबरोबर रडा. पहा, आपण या चित्तवृत्तीमध्ये असलो पाहिजे. जसा ख्रिस्त होता तसे आपण असलो पाहिजे. वरिष्ठ आहात तर कनिष्ठांची सेवा करा. कनिष्ठ भुकेला असेल, आजारी असेल, हॉस्पिटलला असेल तर त्याची काळजी घ्या. कनिष्ठ म्हणजे तुमच्या रिलेशन मधले सुद्धा कनिष्ठ आहेत, पण तुमच्यापेक्षा गरीब लोक जे आहेत, जे तुम्हाला ओळखत नाहीत, तुम्ही त्यांना ओळखत नाहीत, असे जर तुम्हाला दिसले कुठे, तर त्यांची सुद्धा सेवा करणारे बना. कारण की आपला मेंढपाळ त्या चित्तवृत्तीमध्ये होता. पहा, लूक याचा 14वा अध्याय 7 ते 11 वचन काय म्हणतात. लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 7 ते 11 वचन काय म्हणतात पहा. नम्रता व आतिथ्यशीलता, नम्रता व आतिथ्यशीलता याविषयी बोध ख्रिस्ताने केला होता आणि ती वचन इथं नमूद आहेत. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कशी निवडून घेत होते हे पाहून तो त्यास दाखला देऊन म्हणाला. पहा, ख्रिस्ताने आतिथ्य मोठमोठे, पहा, आतिथ्य ज्यांना निमंत्रण होतं ती लोक मोठमोठे आसने कशी घेत होता हे पाहून ख्रिस्ताने बोध केला. कोणी तुला लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण केले तर मुख्य आसनी बसू नको. कदाचित तुझून मोठ्या योग्यतेचा कोणाला त्याने आमंत्रण केले असेल, मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल याला जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. प्रेज द लॉर्ड. पहा, जेव्हा तुम्हाला निमंत्रण दिलं असतं, आमंत्रण दिलं असतं, तेव्हा मुख्य आसी बसणारे असे बनू नका, ख्रिस्त सांगतो. आणि तुम्ही बसलात तर तुमच्यापेक्षा कोणी मोठा आला तर तुमच्याकडे येऊन म्हणतील की पहा, याला बसायला जागा दे. तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येईल तेव्हा तुला म्हणेल मित्रा वर येऊन बैस, म्हणजे तुझ्या बरोबर भोजनास बसलेल्या सर्वांवर तुझा मान होईल. प्रेज द लॉर्ड. कारण जो कोणी आपल्याला उंच करीत तो नीच केला जाईल, व जो आपल्याला नीच करीतो तो उंच केला जाईल. जो स्वतःला नीच करतो, नम्र करतो, तो उंच केला जाईल. आपलं जीवन ते ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये घाला. नम्र राहा. मोठमोठी आसनं, मनाचा गौरव, मीपणा या सर्व गोष्टी सोडून द्या. वरिष्ठ असून कनिष्ठांची सेवा करणारे बना. या जगात स्वतःच्या मनाचा गौरव, स्वतःचा गौरव करणारे नाही, तर आपल्या जीवनातून ख्रिस्ताचा, पित्याचा गौरव करणारे बना. प्रेज द लॉर्ड. जर आपण या जगामध्ये असं नम्र चित्त राहतो तर आपण उंच केले जाऊ. तुमची नम्रता, तुमचं आतिथ्य प्रेम तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित असं करतं. तुमची नम्रता, तुमचं आतिथ्य प्रेम तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतं, तुमचं जीवन आशीर्वादित करतं. याच युगी नाही तर सार्वकालिक जीवनाकरता आशीर्वाद पेरणारे बना. तुम्ही नम्र राहिला, आतिथ्य प्रेम करणारे बनता, तेव्हा तुमच्या जीवनात याच
जीवनात नाही तर सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन वाचूया. मत्ते 25:31. मत्ते 25:31 ते 40 वचन. मत्ते कृष्णवृत्तान याचा 25वा अध्याय 31 ते 40 वचन काय म्हणतं पहा. मत्ते याचा 25वा अध्याय 31 ते 40 वचन काय म्हणतं पहा. न्यायाचा दिवस. पहा, ख्रिस्ताने न्याय कसा होईल याविषयी वचन देऊन ठेवलेले आहे. ख्रिस्ताने न्याय कसा होईल जगाचा याविषयी बोध करून ठेवलेला आहे. म्हणून आज जो आपण शिकत आहोत या गोष्टी शिकत आहोत. पहा, तुम्ही छोटीशी सेवा करता, आतिथ्य प्रेम करता, इतरांची काळजी घेता, प्रार्थना करता. पहा, तुम्ही याच युगी आशीर्वादित नाहीत तर सार्वकालिक जीवनाकरता आशीर्वादित आहात. तुम्ही आतिथ्य प्रेम करणारे, आतिथ्य येणाऱ्या जाण्याची काळजी घेणारे आणि वरिष्ठ असून कनिष्ठांची सेवा करणारे बना. जेव्हा तुम्ही स्वतःची चित्तवृत्ती अशी बनवता ख्रिस्तासारखी, ख्रिस्त म्हणतो पहा, मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आणि अनेकांकरता, अनेकांच्या खंडणी करता जीव द्यावयास मी आलेला आहे. ख्रिस्त देवाचा पुत्र असताना स्वतःला नम्र केलं. ती नम्रता, ती सौम्यता, आतिथ्य प्रेम आपल्या ठाई घाला. आणि जेव्हा तुम्ही असं आतिथ्य प्रेम घालता, स्वतः ठाई ती नम्रता घालता, तर तुम्ही याच युगी आशीर्वादित नसता तर सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात पेरणारे असे बनतात. पहा, आतिथ्य प्रेमाचा विसर पडू देऊ नका देवाचं वचन सांगतं. आणि मत्ते याच्या 25व्या अध्यायामध्ये ख्रिस्त त्या न्यायाच्या दिवसाविषयी सांगतो. मत्ते 25:31 ते 40 वचनामध्ये ख्रिस्त काय म्हणतो पहा. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याचबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. मनुष्याचा पुत्र म्हणजे ख्रिस्त जेव्हा वैभवाने राज्य स्थापित करण्यासाठी येईल तेव्हा तो राजासनावर बसेल. त्याच पुढे सर्व राष्ट्रे जमली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढर वेगळी करीतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. ख्रिस्त राज्याधिकाऱ्याने येईल, राजासनावर बसेल आणि मेंढपाळ जसं शेरड आणि मेंढर वेगळी करतो तसं तो राष्ट्रातील जमलेल्या लोकांना वेगळं करेल. ते वेगळेपण काय आहे पहा. मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवील, शेरडास डावीकडे ठेवील. मेंढर ही ती मेंढपाळाची आहेत आणि शेरड त्या जगाचे आहेत. गहू देवाच्या राज्याचं बी आहे आणि निधन या राज्याचं, या देशाचं, या जगाचं, त्या सैतानाचं बी आहे, त्या दुष्टाचं बी आहे. पहा, मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवील, शेरडास डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले होते वतन करून घ्या. प्रेज द लॉर्ड. जी मेंढर उजव्या साईडला आहेत ख्रिस्ताच्या, त्यास तो म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले वतन करून घ्या. तर त्यांनी काय केलेलं असेल? कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाव्यास दिले, तानेला होतो तेव्हा मला प्याव्यास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही आपणाला केव्हा भुकेले पाहून खाव्यास दिले, केव्हा तानेले पाहून प्याव्यास दिले, आपणाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि आपल्याला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आपणाकडे आम्ही आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले त्या अर्थी ते मलाच केले आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमच्या आजूबाजूला
तुम्ही जगातले कनिष्ठ बंधू शोधू शकत नाही, पण आपण जिथे राहतो, जिथे काम करतो, जिथे प्रार्थना करतो, जिथे काम करतो, ज्या शेजारावर प्रीती करतो, त्यातले कनिष्ठ तुम्हाला न ओळखणारे असे लहान बंधू आहेत, त्याच्यावर प्रीती करणारे बना. ते आज दवाखान्यात असतील, ते आज बंधनात असतील, आज व्यसनात असतील, आज अडकलेले असतील, काय अशा सर्वांकरता आपण प्रार्थना करणारे आहोत का? अशी छोटीशी आतिथ्य प्रेम तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. असं छोटी सेवा करणं, कनिष्ठांची सेवा करणं, तुम्ही वरिष्ठ असताना सुद्धा कनिष्ठांची सेवा करणारे बना. ख्रिस्त देवाचा पुत्र असताना त्यांनी प्रेषितांचे पाय धुतले, त्याच्यावर तोंडावर थुंकले, त्याच्या पेहरावर चिट्ट्या टाकण्यात आला, त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, पहा त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला, चापकाचे फटके खाल्ले, भाल्याने बोकसल्यात आलं, आपल्या पापांकरता त्याने आपलं स्वतःचं रक्त वाहिलं. आपण पण त्या मेंढपाळासारखे चित्तवृत्तीत असलो पाहिजे. वरिष्ठ असून आपल्या कनिष्ठांची सेवा करणारे, त्यांना भुकेले, तहानेले, उघडे जे बंधनात आहेत त्यांना भेटणारे, त्यांना अन्न पाणी देणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज किती लोक आजारी असतील, आपल्या कानावर बातम्या येत असतील, आपण काय त्याकरता प्रार्थना करणारे आहोत काय? जवळ आसपास तुम्हाला शक्य असेल पण तुम्ही जात नाही, पण तुम्ही तिथे जाऊन भेटी देत नाही, काय आपण कनिष्ठाची सेवा करणारे आहोत काय? आतिथ्य प्रेमाचा विसर पडू देऊ नका. हे प्रेम देवाने ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनी केलेलं आहे, त्या प्रेमाचा विसर पडू नका. चांगला शंभरोनी बना. आतिथ्य प्रेमाचा विसर पडू देऊ नका. येता जाता एकमेकांकरता प्रार्थना करा, एकमेकांना जमेल असेल तर मदत करा. आजारी असतात, म्हातारे लोक फिरत असतात रस्त्यानी, अशा सर्व कनिष्ठ वरिष्ठ सर्वांची सेवा करणारे, पाण्याचा प्याला भरून देणारे, ओझी वाहणारे एकमेकांची. जसा ख्रिस्ताने वधस्तंभ वाहिला तसं एकमेकांची ओझी व्हा, असं देवाचं वचन सांगतं. तर आपण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणार आहोत. आणि जर आपण असं पेरत आहोत, आत्म्याकरता पेरत आहोत, पित्याने पाहावं म्हणून पेरत आहोत, एकमेकांनी पाहावं म्हणून पेरत नाही आहोत, तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. ख्रिस्त आपल्याला गौरवात बोलवेल, या माझ्या पित्याच्या धार्मिक लोकांनो, आशीर्वादित लोकांनो, जे वतन पृथ्वीच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी बनवत होतं ते वतन करून घ्या. त्यांचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये असतील, उजवा हात काय करतो डाव्या हाताला कळू देणार नाहीत, कनिष्ठांची सेवा करतील, भुकेला ताणण्यास देतील, जे अडकले त्याकरता प्रार्थना करतील, अशा सर्व लोकांची जेव्हा सेवा ख्रिस्तासारखी आपण करू, तेव्हा सार्वकालिक जीवन अशा लोकांचं आहे की जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये आहेत. त्याकरता आतिथ्य प्रेम करायला विसरू नका, कनिष्ठांची सेवा करायला विसरू नका. आजूबाजूला आपल्या शेजारावर प्रीती करा. जिथे काम करता तिथे भुकेले असतील, ताणलेले असतील, तुम्ही त्यांना ओळखत नाही, अशा लोकांकरता पेरणारे बना. कारण की ख्रिस्त म्हणतो, पहा तुझा भाऊ तुला सलाम करतो, जे तुझ्या प्रीती करतात त्याच्यावर तू प्रीती केली तर त्यात काय मोठी विशेष गोष्ट केली. जे तुम्हाला सलाम ठोकतात त्यांना तुम्ही सलाम ठोकला तर त्यात विशेष काय आहे? वैऱ्यावर प्रीती करायला शिकवले ख्रिस्ताने. पहा हे वचन तेच सांगत आहे, अति कनिष्ठ बंधू संगती तुम्ही जे केलं ते माझ्या बरोबर केले. ख्रिस्त म्हणतो, पहा आपण इतरत्र बाहेर असताना अशा सर्व कनिष्ठ बंधूंसंगती, घरात येणाऱ्या अनोळख्या लोकांसंगती प्रेमाने आतिथ्य प्रेम दाखवणारे असलो पाहिजे. जेव्हा आपण असं आत्म्याकरता पेरतो तर आपण सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद पाहू. प्रेज द लॉर्ड. पहा इब्रिलोकांस पत्र 13वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं. इब्रिलोकांस पत्र 13वा अध्याय पहिलं, इब्रिलोकांस पत्र 13वा अध्याय, इब्रिलोकांस पत्र 13वा अध्याय याचं पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं. बंधू प्रीती सदा राहो. प्रेज द लॉर्ड. आतिथ्य प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण त्याने करून कित्येकांनी देवदूतांचा आतिथ्य न समजता केले आहे. प्रेज द लॉर्ड. हेच तर ख्रिस्त आत्मिक गोष्ट सांगत आहे. तुम्हाला ठाऊक नाही तुमची परीक्षा कधी होत असते. कोणी अनोळखी माणूस आजारी असेल, भुकेला असेल, ताणेला असेल, हॉस्पिटलला ऍडमिट असेल, तुमच्याकडे मदत मागत असेल, पण तुम्ही डावलत असाल,
तर तुम्ही देवदूतांना डावलता. तुम्ही देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनातले घालवत आहात. आपण नेहमी अशा ठिकाणी जाणारे, भेटी देणारे, मदत करणारे, आतिथ्य प्रेम करणारे असलो पाहिजे. बंधू प्रीती सदा राहो. आपलं कार्य प्रीतीने करणारे बना. जी प्रीती ख्रिस्तामध्ये पित्याने आपल्यावर केली, त्या प्रीतीद्वारे आपण पित्याला गौरव देणारे, सुगंध देणारे प्रेमाचे असलो पाहिजे. तेच मोठं अर्पण आहे. देवाला ते फार मोठं अर्पण आहे. देव यज्ञांचा नाही तर दयेचा भुकेला आहे. ख्रिस्तही म्हणतो पहा, जगात येताना तो म्हणाला, देवाला यज्ञ पशु नको आहेत, मीच अर्पण आहे. देवाला दयेचं अर्पण हवंय तुमच्या जीवनातून, प्रीतीचं अर्पण हवंय. याकरता बिंदू प्रीती सदा तुमच्या जीवनात राखणारे बना. पहा, सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुमचाच असेल. सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. छोट्या गोष्टी, छोटे आशीर्वाद पकडायला शिका. छोट्याशा प्रार्थना करता, आजारी लोकांकरता छोटस अन्न वाटणं, छोटस अनोळखी लोक, घनिष्ठ बंधूंची सेवा करणं, जाता येता रस्त्यात पडलेल्या लोकांची सेवा करणं. तुम्ही अशा रीतीने देवाचे सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद घ्याल, पेराल. प्रेज द लॉर्ड. बंधुप्रीती सदा राहो. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेने करून कित्येकांनी देवदूतांचा आतिथ्य न समजता केले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही सेवा मनुष्याने पाहावी म्हणून नाही, तर देवाने पाहावी म्हणून करा. सार्वकालिक जीवनात तुमचं गौरवात स्वागत होईल. आपलं गौरवात स्वागत होईल. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 10वं शेवटचे वचन वाचूया. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं पहा. तर मग आपणास प्रसंग आहे, त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासू बंधूंचे बरे करावे. पौल गलतीकरास पत्र 6वा अध्याय 10वं वचनात सांगतो, तर मग आपणास प्रसंग आहे, तुम्हाला वेळ आहे, तुमच्या जीवनात ती बातमी कळलेली आहे, तुमच्या जीवनात ती बातमी आलेला आहे की कोणीतरी कनिष्ठ बंधू, कुठेतरी अनोळखी माणूस आजारी आहे, तो भुकेला आहे, ताणलेला आहे, तुमच्या ओळखीचा नाहीये. तर त्या प्रसंगाची, संधीचा उपयोग करणारे बना. आपणास प्रसंग आहे, तुम्हाला कोणीतरी मागत आहे, कनिष्ठ आहे, गरीब आहे, तुम्हाला ठाऊक आहे, अनेक दिवस तो ते यातनेमध्ये भोगत आहे, तुमच्याकडे मागत आहे, तर त्याला द्या. संधींचा उपयोग करा. आपणाला प्रसंग आहे, त्याप्रमाणे आपण सर्वांचे, विशेषतः विश्वासू बंधूंचे बरे करावे. जे ख्रिस्ताला ओळखतात आणि जे ओळखत नाहीत, असं सर्वांचं भलं करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आतिथ्य प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण की नकळत तुम्ही देवदूतांची सेवा करता. आणि असेच सार्वकालिक जीवनात घेतले जातील 5 शहाण्या कुमारिका. शेवटचं वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 7वं वचन. सर्वांना ठाऊक असेल, सुंदर वचन आहे, पण ते वचन एक आत्मिक बोध देतं. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 7वं वचन. 6 आणि 7 दोन्ही वाचू. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याप्रमाणे तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. 2 वचन आहेत. काय सांगतात? यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी उंच करावे. तुम्ही जी सेवा करता, जी कनिष्ठ बंधूंना जाऊन भेटता, ती त्याची म्हणून नाही, ख्रिस्ताची म्हणून, प्रभूची म्हणून करणारे बना. नेहमी देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन असे राहा, सौम्य राहा, प्रीती करणारे बना. जो मागतो त्याला द्या. कनिष्ठ बंधूची सेवा करा. वरिष्ठ असून कनिष्ठांची सेवा करणारे बना. तुम्ही सार्वकालिक जीवनाचं वतन मिळेल. तुम्हाला सार्वकालिक जीवनाचं वतन मिळेल असं देवाचं वचन सांगतं. आणि जर आपण असं लीन राहतो परमेश्वरामध्ये, योग्य वेळ, त्यावेळेस पिता ख्रिस्तामध्ये आपल्याला उंच करेल. प्रेज द लॉर्ड. या जगात नाही, तर त्याच्या येणाऱ्या राज्यामध्ये तो उंची स्थान आपणास देईल. प्रेज द लॉर्ड.
वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. आणि जे कोण आजारी असतील, दुःखी असतील, अशा करता प्रार्थना करूया. तुम्ही पण अंतःकरणातून प्रार्थना करा, मी इकडून प्रार्थना करतो. दोन्ही प्रार्थना वर जातील ख्रिस्तामध्ये आणि ती विनंती मान्य होईल. पहा, आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. सदानंद अंकल सुद्धा पाहत आहेत. प्रभूने त्यांना सामर्थ्य दे, यासाठी आपण प्रार्थना करूया. जे भुकेले असतील, ताणेले असतील, त्याकरता प्रार्थना करूया. आणि शेवटचा वचनाचा आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. हे आपण नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता, सुंदरच्या संदेशाकरता. वाचलेली वचन प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्या वचनाद्वारे स्थिर कर आणि आत्मिक मनना प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये घातला, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. होय, ज्याच बायबल वाचत आहेत, वचनात वाढत आहेत, अभ्यास करत आहेत, परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांचा तो ख्रिस्तामध्ये सांभाळ कर. पवित्र आत्म्यामध्ये आत्मिकता त्यांच्या जीवनात तू भर. होय, आज रात्री तू येणार असेल ख्रिस्ता, त्यामुळे जागृत ठेव. ज्यांच्या घरी आज अन्न नाहीये, त्यांच्या मुखास तू अन्न दे. ते अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य दे आणि ते शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जेवढे जण अंधकारात आहेत, त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. आज जेवढे निराशात आहेत, पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये घाल. जे आज भुकेले, ताणलेले, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे ख्रिस्तामध्ये पित्या. जे आज अपराधामध्ये आहेत, अडखळणामध्ये आहेत, बंधनात आहेत, त्यांना ख्रिस्तामध्ये तू मोकळं कर. सर्व मंत्री अधिकारी यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. आज गरीब लोकांच्या हाताला तू काम दे आणि त्यांच्या कामाचं मानधन त्यांना ख्रिस्तामध्ये मिळवून दे. वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं, यांच्याही मुखास अन्न पाणी दे. ते सेवा चालवत असताना त्या अध्यक्षाला ज्या गोष्टी लागत आहेत, पैसा लागत आहे, अन्नधान्य लागत आहे, ख्रिस्ताच्या भंडारातून आणि ख्रिस्ती विश्वासू लोकांच्या उत्सुकतेमधून त्यांच्या गरजा भागव. तसेच तू ज्यांच्या हाताला काम नाही, काम दे. पावसाच्या परिस्थितीत जिथे अडकलेले आहेत लोक, गरीब लोक, ज्यांचा निवारा गेलेला आहे, अशाचा ख्रिस्तामध्ये सांभाळ कर. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात, त्यांना सुखरूप घरी पोहोचव. जे आज दुःखात आहेत, प्रियजन ज्यांनी गमावले आहेत, क्लेशात आहेत, त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये तू कर. आज अनेक जण आजारी आहेत, बिछाणाला खिळलेले आहेत, ज्यांना डायबिटीस सारखे आजार आहेत, ब्रेनचे कॅन्सर आहेत, जिभेचे त्रास आहेत, हातापायांचे विकार आहेत, पोटांचे विकार आहेत, पायाला सूज आहे, जखम आहे, ताप थंडी आहे, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये तू स्पर्श कर आणि त्या सर्व बंधनातून, त्या आजारातून ख्रिस्ता त्यांना तू बाहेर काढ. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. होय, आज जेवढे पास्टर सेवक आहेत, त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या भांडारातून त्यांस तू पुरव. आत्मिक दान, ज्ञान त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. होय, आज प्रत्येकाची परिस्थिती अंतःकरण तू जाणतोस पित्या, तुझ्या आत्म्याद्वारे ते सर्व मागण्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण कर. जे आज घरापासून दूर आहेत, ज्यांचं मन कठीण झाले, त्यांना घराकडे ख्रिस्ता तू आण. मनोहर अंकल, सदानंद अंकल, त्यांच्या पायाला जी सूज आहे, त्रास आहे, तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर. तुझ्या पवित्र रक्तामध्ये ख्रिस्ता तू स्पर्श कर आणि तो आजार, तो त्रास त्यांच्या जीवनातून जावा असं तू कर. आज एकटेपणात असताना तुझी प्रीती, तुझा सहवास, पवित्र आत्म्याची साथ त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ता तू घाल. आमचे शेजारचे, त्यांचे लहान लेकरं, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, आमच्या घरातले, या सर्वांनी आज समय तुझ्या हात देतो ख्रिस्तामध्ये. तुझ्या आरोग्यातील प्रत्येकाला तू स्पर्श कर. तुझ्या भयात, सामर्थ्यात, अंधकाराच्या भयापासून दूर असं ख्रिस्तामध्ये तू राह. हे सर्व प्रार्थनेने त्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहेस. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे, तसेच तू आमची ऋण आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ
आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि जेव्हा ख्रिस्त पुन्हा एकदा वेळ देईल तोपर्यंत आनंदात, प्रीतीत, शांतीत, प्रार्थनेमध्ये उत्सुक असे राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.